तुकाराम मुंढे महाराष्ट्राला नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंकडून सुरू असलेली कारवाई हीच त्यांची सध्याची ओळख आहे आणि त्यांच्या या कामगिरीची पोचपावती त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळते. फॉलोअर्सच्या संख्येचा निकष लावायचा झाला तर तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींचं स्टेटस असणाऱ्या अधिकाऱ्यांना बरंच मागे टाकलंय. बघूया तुकाराम मुंढे नावाच्या ब्रँडचा करिश्मा काय आहे. तुकाराम मुंढे, सिर्फ नाम ही काफी है. औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडक कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंचं नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे. आणि आता हे फक्त नाव नाही उरलंय, तर तो एक ब्रँड झालाय आणि हा त्याचा पुरावा. सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंच्या वाढलेल्या फॉलोअर्सची संख्या पाहून बडे नेते आणि सेलिब्रिटी देखील तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. सुरुवात करूया इंस्टाग्राम पासून. इथे तुकाराम मुंढेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कधीच मागे टाकलंय. तुकाराम मुंढेंचे 34,15,000 फॉलोअर्स आहेत, तर देवेंद्र फडणवीसांचे 29,02,000, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 13,01,000 इतके फॉलोअर्स आहेत. तुकाराम मुंढेंच्या फॉलोअरची संख्या दिवसाला सरासरी 3 लाखांनी वाढते. म्हणजे तासाला इंस्टाग्रामवर तुकाराम मुंढेंचे फॉलोअर्स 12,500 वाढत आहेत. ही फक्त क्रेज नाही, तर ते करत असलेल्या कामाची पोचपावती आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता अधिकृत प्रतिक्रियेसाठी प्रामुख्यानं वापरल्या जाणाऱ्या एक्सकडे वळूया. या ठिकाणी तुकाराम मुंढेंचे 2,65,000 फॉलोअर्स आहेत, तर देवेंद्र फडणवीसांचे 5,02,000 आणि एकनाथ शिंदेंचे 3,87,000. एक्स पोस्टवर तुकाराम मुंढेंचे फॉलोअर्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा कमी असले तरी त्यांच्या पोस्टचा एंगेजमेंट रेट हा कैक पटीनं जास्त आहे. आता गेल्या 2 महिन्यातल्या प्रत्येकाच्या पोस्ट आणि एंगेजमेंट रेट पाहूया. तुकाराम मुंढेंच्या 23 पोस्ट आहेत आणि त्याचा एंगेजमेंट रेट आहे 4.62% इतका. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 20 पोस्टचा एंगेजमेंट रेट आहे 0.07% इतका. तर एकनाथ शिंदेंच्या पोस्ट आहेत 12 आणि एंगेजमेंट रेट आहे 0.04%. आता तुकाराम मुंढे राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत किती पुढे आहेत तेही पाहूया. तुकाराम मुंढेंचे 34,15,000 फॉलोअर्स आहेत, तर विश्वास नांगरे पाटलांचे 6,12,000, तर समीर वानखेडेंचे 8,47,000. नेत्यांची किंवा अधिकाऱ्यांची तुलना हा मूळ विषय नाही, तर पदाचा आणि अधिकारांचा योग्य वापर करत कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याची लोकप्रियता हा मूळ आशय आहे. तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यापासून कारवाईचा धडाका लावलाय. कायद्याची चौकट न ओलांडता नियमांचा चाबूक ओढत तुकाराम मुंढे भेसळखोरांना लगाम लावण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांचं हे मिशन आणि त्यांची ही कार्यशैली सर्वसामान्य जनतेला चांगलीच भावली आहे. म्हणूनच नायक सिनेमातल्या अनिल कपूर प्रमाणे जनतेनं तुकाराम मुंढेंना डोक्यावर घेतलंय. त्यामुळे जनतेकडून असणाऱ्या अपेक्षा आणि जबाबदारीला साजेशी कामगिरी तुकाराम मुंढे करतील अशी अपेक्षा आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, संभाजीनगर.